नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आपण आज म्हणजे संडे स्पेशलमध्ये बघणार आहोत की कान्हाची खरी ओळख आता आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे. हो मित्रांनो, मी खूप एक्साइटेड आहे हा नवीन प्रोमो बघून. तुम्ही सुद्धा नक्कीच असणार आहात. तर लपंडाव या मालिकेमध्ये एक नवीन खुलासा झालाय. आपल्या कान्हाची ओळख आपल्या समोर आली आहे. त्याचं खरं नाव सुद्धा आपल्या समोर आता आलंय फायनली. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता सगळं सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. तर मित्रांनो, आज 4 जानेवारी आहे. तर संडे असल्यामुळे एपिसोड तर नसतो आज लपंडावचा, पण मात्र नक्की नवीन नवीन प्रोमोज आउट होतात जे खरंच खूप धमाकेदार असतात आणि त्याचे रिव्ह्यूज आपण बघत असतो आणि थोड्या गप्पा सुद्धा मारत असतो. तर काय होणार आहे प्रेक्षकांनो, आता मनस्विनी काल चाळीत गेली होती. म्हणजे ही जी सरकार आहे तिला आता पूर्ण चाळ उद्ध्वस्त करायची असते आणि तिथे तिला तिचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे एक मोठासा मॉल बनवायचा असतो. तर ती तसं करते सुद्धा. चाळीत जाते आणि एका समोर आता चेक दाखवून त्यांना लालच देण्याचा प्रयत्न करते. पण आता सगळे चाळकरी हे ठाम असतात, कारण यांना आता ऑलरेडी माहिती झालंय की ही सरकार काय चीज आहे ते. ही म्हणते काही वेगळं आणि हिच्या मनात काही वेगळंच असतं. तर प्रेक्षकांना म्हणूनच आता दाभाडे मावशींनी सुद्धा चाळीचे जे प्रॉपर्टी पेपर्स असतात हे या मनस्विनीला देण्यासाठी कितीतरी वेळा आधी नकार दिला असतो. आपण हे सुरुवातीच्या भागात बघितलंच आहे. तर ह्या मनस्विनीचं डोकं ऑलरेडी आता फिरलं असतं आणि तिला कोणत्याही हालतीत आता तिचा ड्रीम प्रोजेक्ट, तिचा मॉल चाळीच्याच ठिकाणी बनवायचा असतो. कारण ती जी चाळीची जागा आहे ती तिच्या मॉलसाठी बेस्ट असते. पण आता ही चाळ खूप मेहनतीने सर्वसामान्य लोकांचा विचार करून सखीचे बाबा म्हणजे राघव कामत यांनी बांधलेली असते. म्हणून आता सखीच्या लहानपणीच्या आठवणी सुद्धा त्यासोबत जुळलेल्या असतात. आता सखीचं नाव सुद्धा या चाळीला त्यांनी दिलेलं असतं. तर आपण कालच्या भागात बघितलंच होतं की मनस्विनी आली असते आणि त्यानंतर जो काय सखीने तिचा पचका केला असतो सगळ्यांसमोर, ते सगळं बघण्यात एक वेगळीच गंमत होती. आता मनस्विनीचा इतका मोठा अपमान झाल्यामुळे ती आता हर्ट होते आणि तिचा इगो हर्ट झाल्यामुळे ती खूप मोठा आता प्लॅन करतेय, ज्यामध्ये ती आता कान्हाला सुद्धा फसवणार आहे. आता कान्हाचा बर्थडे आहे, ते म्हणजे उद्या 5 जानेवारीला. आणि 5 जानेवारीचाच प्रोमो आता लपंडाव या मालिकेने आपल्यासमोर रिलीज केलाय. तर आता जी गौतमची लहान मुलगी असते कुल्फी, ती आता तिच्या कान्हा जेजूसाठी छानपैकी असं ग्रीटिंग बनवत असते. हॅपी बर्थडे कान्हा जेजू असं तिने त्यात लिहिलं असतं. तिच्या लाडक्या जीजूचा वाढदिवस असतो, त्यामुळे आपली कुल्फी सुद्धा खूप एक्सायटेड असते आणि तिला तिच्या कान्हा जीजूला सरप्राईज द्यायचा असतो. तर काय होतं, तिथे आता मनस्विनी येते म्हणजे ही सरकार येते आणि तिचं लक्ष जातं त्या ग्रीटिंग कार्ड कडे जी आता कुल्फी बनवत असते. तर ऑलरेडी आता गौतम खूप प्रोटेक्टिव्ह असतो आपल्या मुलींच्या बाबतीत, कारण ऑलरेडी या सरकारने गौतमला खूप भीती दाखवली आहे आणि त्याला त्याची जाणीव झाली आहे की ही जी सरकार आहे ही काही कमी नाही, ही हवं ते वाटेल ते करू शकते. तिचं सत्य आता गौतमच्या समोर आलंय. त्यामुळे आता गौतम लगेच आपल्या कुल्फीच्या बाजूनं असं उभा राहतो आणि तिला प्रोटेक्ट करतो. तर काय होतं, तर मनस्विनी विचारते कुल्फीला, काय करतेस ग तू, जरा दाखव. आणि त्यानंतर आता ही जी कुल्फी आहे ही सांगते मनस्विनीला की माझ्या कान्हा जिजूचा वाढदिवस आहे. तर आता त्यावर वाचत, ग्रीटिंग कार्डवरचं सगळं वाचत ही मनस्विनी म्हणते, अरे वा, तुझ्या कान्हा जिजूचा वाढदिवस आहे तर मग तर त्याला काहीतरी मोठं गिफ्ट द्यायलाच पाहिजे. आणि म्हणूनच आता ही मनस्विनी ठरवते की आता कान्हाच्या आयुष्यात काहीतरी धमाका करायचा आणि त्याला कायम लक्षात राहणार असं त्याला बर्थडे गिफ्ट द्यायचं. तर बघत राहा मित्रांनो, आता चाळीत जो तिचा अपमान झाला असतो त्याचा बदला आता ती घेणार आहे आणि त्याचा राग आता ती सखी आणि कान्हावर टाकणार आहे. तर हा जो परशुराम असतो, हा जो सरकारचा चमचा असतो, हाच आता हिला म्हणतो की सखीची जी काही मिजाज आहे ही या चाळकऱ्यांमुळेच आहे. सो आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की तिचा जो काही हा तोरा आहे, हा मिजाज आहे, हा आपल्याला आता नष्ट करावा लागणार आहे. म्हणूनच आता मनस्विनी म्हणजे सरकार एक मोठा प्लॅन बनवते आणि ती म्हणते की मी एका दगडात 2 नाही तर 4 पक्षी मारणार आहे. पहिलं म्हणजे दाभाडे मरेल, दुसरं म्हणजे त्याचा आरोप कान्हावर जाणार आणि तो जेलमध्ये जाणार, तिसरं म्हणजे आता सखी चॅलेंज हरणार कारण तिथे चाळच नसणार आहे, तर सखीला परत बंगल्यात जावंच लागणार, आणि चौथं म्हणजे ती आता प्रॉपर्टीचे पेपर्स जे चाळीतले आहेत ते आपल्या बाजूनं करून तिथे मॉल बांधणार आणि सखीच्या प्रॉपर्टी पेपर्सवर सुद्धा सह्या करून घेणार आणि कामत एम्पायरची सगळी प्रॉपर्टी ती आता स्वतःच्या नावावर करून घेणार. तर मित्रांनो, असाच काहीतरी प्रोमोशी इंटरलिंक्ड आपल्याला उद्याचा एपिसोड पाहायला मिळणार आहे. सो आजच्या प्रोमोमध्ये आता त्यांनी दाखवलंय की दाभाडे मावशींना खरंच या मनस्विनी म्हणजे या सरकारने काहीतरी केलंय, ज्यामुळे आता दाभाडे मावशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात आणि कान्हाचा वाढदिवस सुद्धा असतो. तर सखी इथे मदत मागण्यासाठी या मनस्विनी म्हणजे सरकारकडे जाते आणि पैशाची आता ट्रीटमेंट ऑफकोर्स लागणार आहे, कारण दाभाडे मावशींना खूप सिरियस इंजुरी झाली आहे आणि त्या आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिटेड असतात. तर सखी आता मदत मागायला जाणार तिच्या म्हणजे खऱ्या आईकडे असं तिला वाटत असतं या मनस्विनीकडे, जी तिची आता खरी आई नाही आहे.
ती तिची मावशी असते. तर त्यामुळे ती काय करते, हिला फक्त पैशाचा लालूच असतो मनस्विनीला म्हणजे सरकारला. तर ती प्रॉपर्टीचे पेपर्स आता सखीच्या समोर करते. दाभाडे मावशींचा जीव वाचवण्यासाठी तिला तिथे सह्या करण्यास भाग पाडते. पण दुसरीकडे आपण पाहणार आहोत की कान्हाने ऑलरेडी सगळं मॅनेज केलंय. कान्हा दाभाडे मावशींना आता हॉस्पिटलमध्ये नेणार. ते खूप मोठं हॉस्पिटल असतं आणि तिथे तो एका रिसेप्शनिस्टची नर्सशी बोलतो आणि तिथल्या सगळ्यात मोठ्या डॉक्टरने आता आपल्या कान्हाला ओळखले आणि त्याच्या खऱ्या नावाने तो त्याला आवाज सुद्धा देतो, हाक मारतो. तर तिची जी काही रिसेप्शनिस्ट असते हॉस्पिटलची, जी काही नर्स वगैरे असते, ती आता कान्हाला म्हणते की ट्रीटमेंटसाठी तुम्हाला खर्च परवडेल का. तितक्यात तिथे आता हा जो मोठा डॉक्टर असतो या मोठ्या हॉस्पिटलचा, हा कान्हाला ओळखतो आणि मागूनच आवाज देतो. तर एका मित्रांनो, कान्हाचं खरं नाव कबीर असतं आणि हा डॉक्टर आता तिथेच कान्हाला हाक मारतो हॉस्पिटलमध्ये आणि म्हणतो, कबीर तू इथे. आणि त्यानंतर काय होतं मित्रांनो, आता तिथे चाळकरी असतात सगळे, त्यामुळे आता आणि सखी सुद्धा असणार आहे प्रोबॅबली. तर कान्हा आता हळूच आवाजात डॉक्टर जवळ जातो आणि त्यांना सांगू लागतो की डॉक्टर, मी इथे सगळ्यांसाठी कबीर देवदत्त किर्लोस्कर नाही, तर मी इथे कान्हा महाडिक आहे. आणि आता कबीर म्हणजे आपला कान्हा डॉक्टरला सांगतो की ही जी दाभाडे मावशी आहे त्यांची ट्रीटमेंट जी आहे ती तुम्ही पैशांसाठी थांबवू नका. पैशांची जी काही सोय आहे ती सगळी मी करतो. तर मित्रांनो, उद्या खूप मोठा खुलासा होणार आहे, तुम्हाला नक्की पाहावं लागणार. वाटलं नव्हतं आता कान्हाची खरी ओळख इतक्या लवकर अशी सहजपणे आपल्या समोर येईल. तर आता हे तर नक्की झालंय की कान्हा खरंच खूप मोठा आहे, करोडपती वगैरे नक्कीच आहे तो. आणि त्याचं खरं ओळख, त्याची खरी ओळख, त्याचं खरं नाव त्यांनी सगळ्या जगापासून लपवून ठेवलंय. कारण त्याला आता या मनस्विनीला म्हणजे सरकारला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचंय. आणि त्याचा जो वरचा बॉस असतो तो सुद्धा आता खूप मोठा विलन म्हणजे रायवल आहे, दुश्मन आहे या सरकारचा, ज्याला सगळं माहिती आहे की ही मनस्विनी खरी कोण आहे. ही सखीची खरी आई आणि तेजस्विनी कामात बनून फिरते, पण हिची खरी ओळख ही मनस्विनी म्हणून आहे. तर ह्या छडीवाल्या माणसाला हे सगळं माहिती आहे आणि त्याला आता बदला घ्यायचा असतो या मनस्विनीपासून. तर हिने म्हणजे आणखी खूप दुश्मन आपल्यासमोर क्रिएट केले आहे, खूप शत्रू हिचे आहेत ऑलरेडी. आणि त्यामुळेच आता हिचा एक दिवस भांडाफोड होणार आहे आणि हिच्या कर्माची शिक्षा हिला लवकरच मिळणार आहे. तर मित्रांनो, सिरियल खरंच खूप फास्ट ट्रॅकवर चालली आहे. खूप इंटरेस्टिंग असे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि लवकरच लपंडावचे 100 एपिसोड सुद्धा पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर उद्याच्या भागात आपण हे सुद्धा बघणार आहोत की सखी आता त्या सुटकेसमध्ये, ज्या सुटकेसमध्ये कान्हाने सगळं आपलं रहस्य ठेवलेलं असतं, फोटोज कटिंग सगळे ठेवलेले असतात लपून, तर सखी आपली काहीतरी फाईल ठेवण्यासाठी ती सुटकेस उघडायला जाते. तितक्यात कान्हाच्याही लक्षात येतं. कान्हा पटकन आता चढतो आणि तो सखीच्या अंगावर तिला मारायला जातो. त्याचा हात उचलतो रागात आणि हे बघून आता सखी सुद्धा घाबरते. तर मित्रांनो, आता सखीला समजल्यावर की कान्हा नक्की कोण आहे, तिचे रिॲक्शन्स काय असतील, तिची तर परत एकदा खूप मोठी फसवणूक होईल. पण जेव्हा तिला कळेल की ही जी मनस्विनी आहे ती तिची खरी आई नाही आहे, तर ही तिची मावशी आहे, हे इतकं भयंकर आणि मोठं सत्य कळल्यावर ती नक्कीच कान्हाला माफ करू शकेल का, बघूया आपण येणाऱ्या भागात. त्याचबरोबर आता गौतम सुद्धा जास्त दिवस गप्प राहणार असं मला वाटत नाही. तो आपल्या सखीसाठी, आपल्या बबडूसाठी नक्की स्टँड घेणार आहे लवकरच. त्याला आता खूप मोठं सत्य माहिती झालंय, पण आपल्या मुलीमुळे, कुल्फीमुळे तो सध्या गप्प आहे. तर मित्रांनो, मी असेच छान रिव्ह्यूज तुमच्यासाठी रोज आणत असते, ते पण अगदी खरे रिव्ह्यूज असतात माझे. मी अजिबात थोडं सुद्धा आपल्या मनाने लावून सांगत नाही. पण मी असे बरेच चॅनल्स बघते की ते आपल्या मनाने काहीतरी लावत असतात, तरीही त्यांचे भरपूर सबस्क्रायबर्स असतात. पण माझा मेन एम तो नाहीच आहे. मी जेव्हा चॅनल बनवलं होतं तेव्हा आधीपासूनच हे ठरवलं होतं की मी व्ह्यूजसाठी कधीच आपल्या ऑडियन्स सोबत, आपल्या प्रेक्षकांसोबत खोटं बोलणार नाहीये. जे खरं आहे, जे घडतं सिरियलमध्ये तेच सगळं तुमच्यासमोर सांगत असते मी. त्याचबरोबर मित्रांनो, नवीन मालिका लागणार आहे स्टार प्रवाहावर. तुम्हाला आतापर्यंत माहिती झालंच असेल, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही नवीन मालिका आपल्या सावित्री यांच्या जीवनावर आधारित उद्यापासून म्हणजे 5 जानेवारीपासून स्टार प्रवाहावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सगळ्यांनी नक्कीच पाहायला हवं. सावित्री आईंमुळेच, त्यांच्यामुळेच आपल्याला शिक्षणाचा हक्क मिळालाय आणि कदाचित त्यांनी आपल्यासाठी स्टँड घेतला नसता तर आपण आज या प्लॅटफॉर्मवर एकत्र नसतो आणि मी सुद्धा तुमच्याशी बोलू शकले नसते. आपण कदाचित अशिक्षितच राहिलो असतो आणि इतकं आपल्याला फ्रीडम सुद्धा नसतं. तर त्यांचं खूप खूप योगदान आहे. त्यांच्या जीवनावर जी कथा आधारित आहे ते नक्कीच आपल्याला पाहायला हवी. मी सुद्धा बघणार आहे. त्याचबरोबर एक छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते. जेव्हा मी 5वीत होती तेव्हा मला सावित्रीबाई फुले बनवण्यात आलं होतं शाळेकडून. माझी निवड करण्यात आली होती आणि मी अँकरिंग केली होती, ते सुद्धा पूर्ण इंग्लिशमध्ये.
खूप छान अनुभव होता तो. छान लुगडं वगैरे नेसलं होतं मी. पण दुर्दैवाने माझ्याकडे फोटोज नाही आहेत तेव्हाचे, नाही तर मी फोटोसुद्धा तुमच्यासोबत शेअर केले असते. आणि कौतुक म्हणून दुसऱ्या दिवशी मित्रांनो पेपरमध्ये सुद्धा आमचं नाव आलं होतं अँकरिंगसाठी. तर खूप छान प्रकारे आम्ही 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी केली होती. तर माझी पर्सनल मेमरी सुद्धा आहे आता. मी माझं भाग्य समजतं की मला सावित्रीबाई फुले यांचं रूप घेऊन अँकरिंग करता आली. याचं सौभाग्य मला मिळालं होतं. तर मित्रांनो नक्की पहा तुम्ही सुद्धा. आणि हो, त्याचबरोबर तुम्हाला आपल्या कानाची नवी खरी ओळख कशी वाटली आपली मतं कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सिरियलच्या खऱ्या रिव्ह्यूसाठी आणि अपडेटसाठी. त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि उद्याचा भाग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.